श्री स्वामी समर्थ दादाताईंनो, जो कोणी ही कथा अत्यंत श्रद्धेने आणि मनापासून फक्त श्रवण करेल त्याच्या जीवनात स्वामी कधीही त्यांना काहीही कमी पडू देणार नाहीत आणि त्यांच्या भाग्यात स्वामी चमत्कार नक्की करतील। दादाताईंनो, मंगळवेढ्याला एक ब्राह्मण राहत होता। त्या ब्राह्मणाचे घर लहान व कौलारू होते। घरची स्थिती बेताची होती। त्यांच्याकडे एक गाय होती, ती दूध देत नसे, ती वांज होती, पण त्या ब्राह्मणाने कधी त्या गायीचा तिरस्कार केला नाही। तो तिची व्यवस्थितपणे काळजी घेत असे। पण तो ब्राह्मण स्वामी भक्त होता। त्यांच्या तोंडात सतत स्वामींचे नाम असे। त्यांची स्वामीवर खूप श्रद्धा व भक्ती होती। तो नेहमी न चुकता स्वामींच्या दर्शनासाठी जात असे, स्वामींची मनापासून सेवा करत असे। एकदा स्वामींच्या मनात आले की आपण त्या ब्राह्मणाकडे भोजनासाठी जावे व स्वामी त्यांच्या घरी अचानक गेले। स्वामींना पाहून तो स्वामी भक्त खूप खुश झाला। समर्थांना आपल्या घरी आलेले पाहून परमानंद झाला। त्याचे डोळे पाणावले, अश्रू अनावर झाले। त्याच्या डोळ्यातील पाण्याने त्याने स्वामींच्या चरणावर अभिषेक केला, स्वामींची गंध फुले वाहून पूजा केली व स्वामींना म्हणाला, स्वामी, काय सेवा करू मी तुमची? तेव्हा स्वामी म्हणाले, मला तुझ्या घरी जेवायची इच्छा आहे। तेव्हा तू जी तुझ्या दावणीला गाय बांधली आहेस ना, तर जा त्या गायीचे दूध घेऊन ये व ते दूध मला प्राशन करायला दे। तेव्हा ते स्वामी भक्त म्हणाला, महाराज, मला क्षमा करा, कारण ती गाय ही वांज आहे, ती दूध देत नाही, पण गोमाता आहे महाराज, तिच्यावर माझा जीव आहे, त्यामुळे ती सोडूनही देता येत नाही। तुम्हाला दूध हवे असल्यास मी लगेच बाहेर जातो आणि दूध घेऊन येतो। तेव्हा स्वामी त्याला म्हणाले, तुला मी काय सांगितलं ऐकले नाहीस का? मला तर त्याच गायीचे दूध हवे आहे। चल बरं, दाखव ती गाय, ती वांज गाय मीच बघतो, काय झालं त्या गायीला, दूध कसे देत नाही? तो स्वामी भक्त स्वामींना त्या गायीकडे घेऊन गेला। स्वामींनी त्या गायीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला व गायीला म्हणाले, हे गोमाता, तू दूध का बरं देत नाही? दूध न देता त्या लेकराला कशाला उपाशी ठेवतेस? तुझा मालक खूप प्रामाणिक व तुझ्यावर प्रेम करणार आहे। तो गरीब जरी असला तर मनाने खूप श्रीमंत आहे बरं का, त्याला असा त्रास देऊ नकोस। चल, असा हट्ट सोड बरं आणि आजपासून नेहमीच दूध देत जा। व स्वामी भक्ताला म्हणाले, जा बरं आता गायीचं दूध काढ। आणि ते काय चमत्कार, गाय दूध देऊ लागली। ते पाहून स्वामी भक्ताच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले। हा झालेला चमत्कार पाहून आसपासचे लोक आश्चर्यचकित झाले। आपण कोणतेही कार्य करताना त्या प्रामाणिकपणाने केले तर त्याचे फळ नक्की मिळते। त्याचबरोबर त्या ब्राह्मणाने त्याची परिस्थिती गरीब असून सुद्धा स्वामींवरची श्रद्धा अतूट होती, विश्वास मजबूत ठेवला, त्यामुळे त्याला त्याचे फळ स्वामींनी नक्की दिले। तसा विश्वास, श्रद्धा स्वामींवर आपल्या पाहिजे। थोडा दिवस स्वामी आई आपली परीक्षा घेत असते, त्या परीक्षेत आपण पास व्हायचं, संकटांना सामोरे जायचं। संकटांना सामोरे जाताना मुखात फक्त श्री स्वामी समर्थ असा जप चालू हवा। मग बघा, आपल्या जीवनात स्वामींच्या कृपेने धनाची, पैशाची कधीही कमी भासत नाही। आणि खात्रीने सांगते, स्वामींचे एक वचन जरूर लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।